उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा यावर प्रचंड नाराजी नोंदवली आहे। नवी दिल्ली इथल्या सत्कार सोहळ्याला शरद पवार यांनी जाणं टाळलं पाहिजे होतं। त्यांच्या हस्ते झालेल्या सत्कार सोहळ्यामुळे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या कोडकौतुकामुळे मातोश्री नाराज आहे। मातोश्रीला हे अजिबात आवडलेलं नाहीये। ठाकरे गटाच्या नेत्यांनी या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही तीव्र नाराजी नोंदवली असं कळतंय। मंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय। राऊतांनी पवारांवर केलेली टीका नैराश्यातून आलेली आहे। इतकेच मतभेद असतील तर मग मवियातून बाहेर पडा, हिम्मत दाखवा असा टोला त्यांनी लगावलाय। संजय राऊत इतके मोठे झाले का हो? पवार साहेबांनी जी भूमिका घेतली ती बरोबर आहे का चुकीची आहे ह्याच्यावर भाष्य करण्या एवढे मोठी तरी राजकीय उंची संजय राऊतांची नाही असं माझं मत आहे। संजय राऊतांना वैफल्य आलेलं आहे। त्यांचं राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती खाली 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 जायला लागलेलं आहे आणि आता ते तळात जाणार आहे। आपलं स्वतःचं राजकीय स्थान हे संजय राऊतांनी ओळखल्यामुळं वैफल्यग्रस्त भावनेतनं वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे। जर राऊत म्हणतायत ना की पवार साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांचा सत्कार केलेला मला पटलेलं नाही आणि ते नको करायला पाहिजे होतं, म्हणजे पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा विसंगत भूमिका राऊतांची आहे ना, मग राऊतांना म्हणावं महाविकास आघाडीतनं बाहेर पडा ना। तुम्हाला जर महाविकास आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांची भूमिका पटत नाही ना एखाद्या इश्यूच्या बाबतीतली, तर मग महाविकास आघाडीत तुम्ही आता मी मगाशी म्हटलं तसं तुमचं उभाटाचं स्थान किती खाली गेले हे बघितलंय कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला। पडा बाहेर, तुम्हाला नसेल भूमिका पटत तर मग बघा महाराष्ट्रात तुमची काय अवस्था होती। शंभूराज देसाईंपाठोपाठ अजूनही काही शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला। नुसता एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं। स्वतःचं कौतुक होत नाही, स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा। आणि दुसरा पार्ट जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे, मला असं वाटतं का शासनाचा अपमान नाही, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे, मराठी भाषेचा अपमान आहे। आणि याच्यावर मला असं वाटतं की आता मी बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातले साहित्यिकच बोलतील। त्यांच्यावर केलेली टीका मला वाटतं हे बिनडोकपणाचं लक्षण आहे। आणि मग यातून जे काही राजकारण सुरू झालंय, आता शरद पवार साहेबांनाच राजकारण कळत नाही इथपर्यंत बोलायची मजल किंवा शरद पवार साहेब काय राजकारण करतात याचा आम्हाला चांगल्या प्रकारे डाग कळतो असं बोलणं मला वाटतं हे उभाटा गटाच्या प्रवक्त्याला ही पुन्हा असलेली आघाडीमधली धुकधुक जी आहे, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे दुश्मन जर कोणी म्हटलं आणि शिवसेना भाजपाची युती तोडण्याचं मेन सूत्रधार जर कोणी असेल तर मी म्हणते ते संजय राऊतच आहेत। आणि म्हणून त्यांनी असे वक्तव्य करू नये। बेताल वक्तव्यामुळेच आज उभाटाची ही अवस्था झालेली आहे आणि पुरस्कार जो मिळतो तो कर्तृत्व करणाऱ्या माणसाला मिळत असतो। पवारांवर राऊतांनी केलेल्या टीकेवरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा फटकारलं। एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो। आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले। पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत। इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असूच शकत नाही। केवळ संजय राऊत साहेब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा मराठी माणूस नाही हे त्यांनाही ठाऊक आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आदरणीय पवार साहेबांना जर कुणी सांगत असेल की राजकारण त्यांनाही कळतं तर मला वाटतं की हे कोणत्याही जाणत्या माणसाला कळेल
की आदरणीय पवार साहेबांचा राजकारणाचा वकूफ, त्यांचा असणारा व्यासंग, कला, क्रीडा, साहित्य या सगळ्या क्षेत्रांमध्ये असणारा वावर अगदी देशाच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत की ज्यांचा हा एवढा व्यासंग आहे, ज्यांचा कला, क्रीडा, साहित्यामध्ये एक वकूफ आहे आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी काय करावं हे इतरांनी सांगण्याची त्या बाबतीत आवश्यकता आहे असं मला वाटत. मला सांगा, अरे संजय राऊत जे आहे अनेक वर्ष खासदार आहेत, एका मोठ्या पक्षाचे जे आहेत प्रवक्ते आहेत आणि एका मोठ्या वर्तमानपत्राचे सुद्धा ते कार्यकारी संपादक आहेत. त्यांना मी सांगावं किंवा त्यांच्यावर मी टिप्पणी करावी असं मला वाटत नाही. शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कुणालाही समजत नाही. बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणाऱ्यांना सुद्धा ती समजत नाही. पण पवारसाहेब मला कधी गुगली टाकणार नाहीत असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राजकारणात नातं कसं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंनी शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला. सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते. त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही. आता पवार साहेब आहेत ते, त्यांच्या गुगलीविषयी अपप्रचार आहे. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे. कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कोणाला गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. नवी दिल्लीमध्ये सुरू असलेलं साहित्य संमेलन म्हणजे राजकीय दलाली आहे असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केलेला आहे. हे दलाल आणि भ्रष्टाचाराचं साहित्य संमेलन आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली. यावेळी बोलताना साहित्य संमेलनाच्या आयोजकांवरही ते भडकले. मला साहित्य संमेलनाचं निमंत्रण आलेलं असलं तरी मी साहित्य संमेलनाला जाणार नाहीये असं राऊतांनी म्हटलंय. राज्याचं राजकारण विचित्र दिशेने चाललंय अशी टीकाही त्यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कारानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला होता. त्यावरूनच संजय राऊत भडकले. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात. ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे. कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे, काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे. माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय? कोण करताय हे संमेलन आयोजित? हा भारतीय जनता पक्षाचा एक उपद्व्याप आहे हा सगळा इथे. स्वतः महाजी शिंदे कवी होते, अभंग लिहायचे, ओव्या लिहायचे. महाराष्ट्राबद्दलची एक प्रतिमा ज्यांनी दिल्लीत येऊन तयार केली, देशभर तयार केली, तर त्यांच्या नावाचा पुरस्कार एकनाथ शिंदेंना देण्यामागे काही कारणं होती. त्यातली मी काल कारण सभेत बोललो की ज्या साताऱ्यातनं ते आले तो सातारा तोच आहे. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये बांधण्यासाठी असेल, पंजाबमध्ये बांधण्यासाठी असेल आणि ज्या प्रकारे काही कामं केली, तर आम्हाला असं वाटलं की एकनाथ शिंदेंना पुरस्कार द्यायला पाहिजे. अग्रलेखा